आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, विविध मुद्दे गाजण्याची शक्यता, विधिमंडळात सरकारची लागणार कसोटी. जैश-ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका, नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची माहिती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडकणार 4 मोर्चे, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे विरोधी नेतेपदी दुसऱ्यालाच पुढे करतील, मंत्री उदय सामंतांचा भास्कर जाधवांना टोला, तर त्याची काळजी तुम्ही करू नका, भास्कर जाधवांचं सामंतांना प्रत्युत्तर. राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांचीही कबुली. अधिवेशनात 40,000 कोटीहून अधिकच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येण्याची शक्यता, वित्त मंत्रालय विधिमंडळात सादर करणार पुरवणी मागण्या. शिवसेनेच्या आमदारांची महत्वाची बैठक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक, बैठकीत महायुतीच्या समन्वयाबाबतही होणार चर्चा. ठाकरे ब्रँडवरून मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला, आता राज्यात फक्त महायुतीचाच ब्रँड असल्याचं वक्तव्य. वाघ बिबट्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित परिवारातील एकाला वनविभागात नोकरीची संधी, वनविभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा, उपराजधानीत शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधवांची भेट. आज आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचं आंदोलन, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक. भाजपा मुंबईत नागरी मेळावे आयोजित करणार, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मेळावे घेणार, महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपट दाखवणार. महापालिकेतील तिढा भाजप शिवसेना समोपचारानं सोडवणार, दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती बनवली जाणार, सूत्रांची माहिती. तिढा असलेल्या जागांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाणार. संभाजीनगरात शिरसाट विरुद्ध जोंजाळ वाद पेटला, वादावर मंगळवारी नागपुरात महत्वाच्या बैठकीची शक्यता, उपमुख्यमंत्री शिंदे वादावर तोडगा काढणार का, याकडे लक्ष. बीडमध्ये निकालाआधीच धमक्यांचं सत्र, वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येतोय, बाजीराव धर्माधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप. नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विश्व हिंदू परिषदेला भाडे तत्वावर, भूखंडासाठी एक रकमी 9.7 कोटींचा प्रीमियमही भरला गेला, सूत्रांची माहिती. राज्य सरकारचा बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यातील मदत वितरणाला दिली मंजुरी. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 717 कोटींचा निधी वितरित, पायाभूत सुविधांसाठी 1000 कोटींच्या निधीचीही पूर्तता. नाशिकच्या तपोवनमधील आंदोलकांशी आज चर्चा, महानगरपालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांचं आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांची होणार चौकशी, 10 तारखेला पुणे पोलिसात करणार हजर. महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्रानं नाकारलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शक्ती विधेयक 2020-21 मध्ये विधिमंडळात मंजूर, मात्र आता केंद्रानं नाकारलं. मातृभाषेचं विद्यार्थ्यांना दुसरी एक भाषा शिकवा, तसंच विद्यार्थ्यांना दुसरी एक भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करा, यूजीसीचे सर्व शिक्षण संस्थांना उपक्रम लागू करण्याचे निर्देश. वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा, वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष चर्चेचं आयोजन. इंडिगोकडून प्रवाशांना 610 कोटींचा परतावा, प्रवाशांच्या 3000हून अधिक बॅगाही करण्यात आल्या परत, केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. गोव्यातील क्लबमधील आगीचं कारण समोर, इलेक्ट्रिक फायर गनमुळे आग लागल्याचं स्पष्ट, गोवा पोलिसांची जय महाराष्ट्राला माहिती. पुतीन पाठोपाठ झेलेन्स्की जानेवारीत भारत भेटीवर येण्याची शक्यता, राजकीय संतुलन साधण्याचा सरकारचा प्रयत्न, जानेवारी 2026 मध्ये दौरा करण्याची शक्यता.
गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19चा विजेता तर फरहाना भट्ट बनली उपविजेती.